ऐका 3 वर्ष लग्नाचे पहिल्या वर्षी बायको फार सिस्टमॅटिक बोलते. अहो 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 ऐकलं का? संपलं पहिलं वर्ष. ऐकू येत नाही का? दुसरं वर्ष कान फुटले का? 4थ्या वर्षी झाला दिंडी 3 एकरी नाना आमच्या बोकांडी. उद्या लग्न ना आदल्या दिवशी पोर पडून जाती. बँडवाले येऊन बसले, शिवायला नवरीच नाही. जरा महाराज आता मी येताना पाहिलं तुमच्याकडे प्यायला पाणी नाही, पण आता मी औरंगाबादवरून काय लग्न आहे तुमच्या रस्त्याला, काय लाइटिंग आहे, काय खरं ऊत आलाय तुमच्या पैशाला. लग्न साधे केले तरी मुलं होतात. त्याला असं नियम नाही डीजे लावल्यावर सटासटा होत्या. केवढा येड्याचा बाजार आहे महाराज. लवली लावून जर माणसं गोरे होत असते, मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का? मी फेऱ्यात लवली झोपलोच असतो ना. पण आता हे असंच आहे. याने काय होईल? काही नाही होणार. याने काय होईल? काही नाही होणार. याने काय होईल? काही नाही होणार. डेटॉल काही लफडं असं राहिलं नाही का आपण केलं नाही तरी आपल्याला देवाने जेवण तर ठुलंय. म्हणजे तसे जर बारीक अभ्यास केला, तुमची माझी डायरी जर यमानं उचकली ना, एकही माणूस घरी जाऊन द्यायच्या लायकीचं नाही. इथंच संपवला पाहिजे. नवरी संघ कलवरी गेली ना, आचार्य संघ गेली. काय नाही आहे. गौंड्या संगच गेली. दिल दिया है ईट भी देंगे. पावसाळा सुरू झाले हो काय गाळ देंगे. पुरी पळून जाणे एक लय रोग उठलाय आता सध्या. गेली 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 पुरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचं. कारण तुम्ही माझं ऐकू शकत नाही, मला गॅरंटी आहे. तुम्ही जी झक मारायची ती मारणार. तुम्हाला मी किती बोललो काही त्याची लाज नाही. चोर आले कुत्र भुकानं, कुत्र्याने झोपून घेतलं. गाडाव कुत्र्याला म्हणलं भूक. कुत्र म्हणलं इंटरेस्ट नाही. हा नालायक मला कधी ताजी भाकर घालीत नाही, माझ्या सुपडा साफ होऊ दे म्हणला, मी झोपून घ्या. गाडाव म्हणलं मी भुकन. तो म्हणलं तुला लई किडा आहे तर भूक. गाडाव भुकलं, चोर गेले पळून. पण मालकाची झोप मोडली, ते दांडकच घेऊन आलं. असं